कुलगुरू होत्या कमल सिंग, त्यांच्या काळात तिथं सत्यनारायण घातल्या गेला. बुद्धाच्या काळामध्ये 3 विद्यापीठं होती बघा, तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला. जगभराची लोक येऊन इथं अभ्यास करायची. जगातले 3 टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी ह्या भारतामध्ये होत्या. आज जगातल्या 100 युनिव्हर्सिटी आहेत, त्यामध्ये एकही भारतातली युनिव्हर्सिटी नाही. याचं कारण असं आहे की आमच्या महापुरुषांचा विचारच तो शाळेमधून पेरला जात नाही. गाडगेबाबांनी वांद्रा स्टेशन मुंबईला सत्यनारायणाचा विरोध केला आणि त्याच गाडगेबाबाच्या नावाने अमरावती विद्यापीठ होतं आणि तिथंच जर सत्यनारायण घातल्या जात असेल तर हा त्या महापुरुषांचा विचाराचा खून आहे. पण याचं विचारण्याचं धाडस आम्ही का करू शकत नाही? कारण आताचं शिक्षण हे कुचकामी आहे. उजळणीच्या पुस्तकात कसं आहे, गवताचा ग, भटजीचा भ आणि यज्ञाचा ज्ञ, म्हणजे गणपतीचा ग, भटजीचा भ आणि यज्ञाचा ज्ञ, म्हणजे गणपतीच्या पुढे यज्ञ हा